नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच राज्य परिषदेने अंतरिम उत्तरसूची जी आहे स्कॉलरशिप परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केलेली आहे. आता ही अंतरिम उत्तरसूची तुम्ही तुमच्या जी कार्बन कॉपी आहे किंवा प्रश्नपत्रिकेवर जे टिक मार्क केलेले आहे त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला किती गुण भेटत आहेत हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा. त्याचप्रकारे आता आपल्याला कट ऑफ पाहायचा आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की जेव्हा राज्य परिषदेची उत्तरसूची येईल त्यानंतर मी तुम्हाला कट ऑफ सांगेल. याचं कारण पण होतं, कारण कट ऑफचा जो काही आपण कट ऑफ काढतो तो कट ऑफ काढताना त्या ठिकाणी काठिण्य पातळी जी होती विशेषतः पेपर सेकंडची म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी किंवा त्याला इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो आपण, तर त्याची काठिण्य पातळी जास्त होती आणि त्याचप्रमाणे बरोबर उत्तरसूची मी पाहिली तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की इथे बरेच विद्यार्थी चुकले असणार आहेत. म्हणून फॅक्टर कोणते आहेत ह्या कट ऑफला अफेक्ट करणारे किंवा कोणते फॅक्टर्स आहेत की जे कट ऑफ ठरू शकतात, तर पहिले आहे विद्यार्थी संख्या, त्यानंतर दुसरं आहे महत्त्वाचं त्याच्यामध्ये म्हणूया आपण प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी की जी आता मी सांगितले तुम्हाला पेपर सेकंडची थोडीशी जास्त तुमच्या लेवलपेक्षा थोडीशी जास्त काढली होती. आणि इंग्रजी माध्यमाचा मराठीचा पेपर हा थोडासा इफेक्ट करणार आहे, नक्कीच इफेक्ट होणार आहे आणि त्यामुळे कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जो 5वीचा येत होता त्याच्यापेक्षा नक्कीच कट ऑफ कमी येणार आहे, हे मी खात्रीशीर सांगू शकतो. तर किती येणार आहे, तुमच्या जिल्ह्याचा किती येईल ते पण आपण पाहणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा. आणि तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध सेट किती आहेत शिष्यवृत्तीचे, तर ते सेटवर सुद्धा अवलंबून आहे. आणि एक अजून तुम्हाला अभ्यासासाठी पुरेसा वेळ भेटला नसावा, कारण स्कॉलरशिप तुमची डिक्लेअर झाली, जी परीक्षा झाली ती लेट झाली थोडीशी आणि त्याचाही परिणाम ह्याच्यावर होऊ शकतो. तरी एकंदरीत ह्या सगळ्या जे काही घटक आहेत ह्याला फॅक्टर्स म्हणून ते इफेक्ट करतात. आता कट ऑफ हा तंतोतंत येईल असं नाही, परंतु त्याच्या जवळ जाणारा नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. कारण याच्या अगोदरही मी जे कट ऑफ सांगितले 4-5 वर्ष झाले असतील सांगतो आहे, तर तो त्याच्या जवळच जाणारा कट ऑफ मी सांगतो आहे. त्यानंतर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, फक्त एक सूचना आहे की कट ऑफ जो मी सांगणार आहे तो तुम्हाला पर्सेंटमध्ये सांगणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला X गुण भेटले, कितीपैकी भेटले आता मी खात्रीशीर सांगू शकतो 300 धरायचे नाही, कारण तुमचा एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे. एक मला वाटतं इंग्लिश मिडियमचा कॅन्सल झाला आहे, मराठी मिडियमचं मी काही पाहिलेलं नाही. जर मराठी मिडियमचा कॅन्सल झाला नसेल तर त्यांनी 300च्या पैकी किती भेटले हे करायचं आणि इंग्लिश मिडियमवाल्यांचा एक कॅन्सल झाला आहे म्हणून मी म्हणू शकतो 298. त्यांनी 298 भागायचं आहे, कोणी डिवाईड कोणी करायचं 298 इंग्लिश माध्यमाने. आणि मराठी माध्यमची किती झालीत कॅन्सल ते पहा तुमच्या उत्तरसूची. आणि उत्तरसूची कशी पाहिजे ते पण मी सांगणार आहे. तर ही वेबसाईट पहा www.mscepune.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला उत्तरसूची मिळून जाईल. तिथे एक टॅब आहे, तो टॅब म्हणजे इयत्ता 4थीसाठी किंवा 7वीसाठी. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट पेज होतं त्या जी त्यांची वेबसाईट आहे तिथे जाता आणि मग तिथं तुम्हाला प्रश्न जी काय आहे ॲन्सर की तिला उत्तरसूची म्हणूया ती तिथं तुम्हाला पाहायला भेटेल. तिथं क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आता हे मी सांगत होतो याला गुणिले 100 करायचे म्हणजे हे झालं तुमचं सूत्र पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे. तर इंग्लिश मिडियमसाठी काय 298 आणि मराठी मिडियमसाठी 300 असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा त्यांचे 1-2 क्वेश्चन कॅन्सल झाले तर -2 करायचं म्हणजे वजा 2-2 करायचं. ठीक आहे. आता जास्त वेळ मी काय घालवत नाही, आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ, बरोबर. त्याच्यानंतर राज्याचा कट ऑफ काय येऊ शकतो ते पण मी शेवटला सांगणार आहे. तर आता सुरुवात करूया. पहिला जिल्हा आहे मुंबई. मुंबईचा कट ऑफ आता 2 गटात मी सांगणार आहे. एक पहा, एक असेल तुमचा ग्रामीण आणि एक असेल शहरी. आणि हे दोन्ही पण कसे आहेत सर्वसाधारण आहे, सर्वसाधारण सेटमधले सर्वसाधारण. आता याच्यापेक्षा 2-3% कॅटेगरीचा कट ऑफ कमी येतो, त्याच्यामुळे कॅटेगरीचा कट ऑफ किती येईल हे परत विचारू नका. पण तुमचा जो सेट आहे त्या सेटच्या सर्वसाधारण सेटपेक्षा 2 ते 5% कमी येतो.
इतका कमी येतो किंवा त्याच्यापेक्षा कमी येऊ शकतो. आता मी सर्वसाधारण सांगतो आहे, ठीक आहे, म्हणजे जनरल कॅटेगरी सगळ्या. आता पहा, मुंबईसाठीचा ग्रामीणसाठी नसतो, मुंबई शहरी भागात येतं. म्हणजे मुंबईसाठीचा कट ऑफ राहील 46%. हे पर्सेंटमध्ये हे पर्सेंटमध्ये सांगतो मी. म्हणजे हे जे सूत्र सांगितले ना त्याच्या आधारे तुम्हाला मिळणारे मार्क्स भागिले 300 किंवा 298. इंग्लिश मिडियमने 298 करा आणि बाकीचे जे आहे माध्यमं त्यांनी त्यांचे किती चुकीचे झालेत उत्तर, म्हणजे किती कॅन्सल झालेत. कॅन्सलला असा स्टार दिलेला आहे त्यांनी, असा स्टार दिलेला आहे, तो कॅन्सल झालेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. तर आता पहा, x भागिले 300 किंवा 298 गुणिले 100. आता मुंबईचा सांगितला किती, 46% इथपर्यंत कट ऑफ येईल. एवढा कमी पण येऊ शकतो मुंबईचा. त्याच्यानंतर मुंबई BMCचा कट ऑफ किती येतो आहे, तेवढाच येतो आहे, 46%, म्हणजे 46%पर्यंत. आता रायगडसाठीचा कट ऑफ तुमचा येऊ शकतो 54% ग्रामीण आणि 56% शहरी. त्याच्यानंतर पुढचा आहे ठाणे जिल्ह्यासाठी 47-58 म्हणजे 47 ग्रामीण, शहरी 58. ग्रामीण आणि शहरीचं मी याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली कशी विभागणी करतात, म्हणजे ग्रामीण कुणाला म्हणायचं, शहरी कुणाला म्हणायचं. तुमची शाळा कोणत्या एरियात आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे ठाण्याचं सांगितलं मी 47-58. पालघर 42-53. पालघर जिल्हा ग्रामीण 42 आणि शहरी 53 इथपर्यंत येऊ शकतं. त्यानंतर सोलापूर 67-64%पर्यंत. त्यानंतर धुळे जिल्हा 70-74. त्यानंतर जळगाव 54-56. त्यानंतर नंदुरबारचा 60-48. त्यानंतर रत्नागिरी 61-65. आता इकडे लिहितो मी परत. पुढचं आहे सिंधुदुर्ग 62-61. आता हे प्रत्येक वेळेस वाचित नाही, ग्रामीण शहरी. हे इकडलं ग्रामीण आहे, इकडलं शहरी, लक्षात घ्या. सिंधुदुर्गाचा 62-61 सांगितला. त्यानंतर संभाजीनगरचा 70 आणि इकडे 66 असा येऊ शकतो. जालन्याचा 66 आणि शहरीचा थोडासा जास्त येतो, 69. त्याच्यानंतर बीडचा 62 आणि 68. त्यानंतर परभणीचा येऊ शकतो 60-63. त्यानंतर हिंगोलीचा 59-51. त्यानंतर अमरावती 61-57. त्यानंतर बुलढाण्याचा 67 आणि 61. त्यानंतर अकोला जिल्हा 51-56. त्यानंतर वाशिम जिल्हा 62-57. यवतमाळ 59 आणि शहरीसाठी 51. त्यानंतर नागपूर 69 आणि इकडचा 56. त्यानंतर भंडारा 63 आणि इकडं 54 शहरीसाठी. त्यानंतर गोंदिया 59 आणि इकडं 52. त्यानंतर वर्धाचा 53-46. नंतर चंद्रपूर 61-52. ठीक आहे. गडचिरोली
5345 5345. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा 6967 67. त्यानंतर अहिल्यानगर 6864 6864. त्यानंतर कोल्हापूर 7371 7371. कोल्हापूरचा पण यावर्षी कमी येऊ शकतो. जनरली सातारा, कोल्हापूर, सांगली यांचा थोडा हाय असतो पण यांच्यात हाय दिसेल तुम्हाला थोडासा. त्यानंतर सातारा 7269 7269. पुढचा आहे सांगली 7168 7168. लातूर 67 आणि 63 67 63. धाराशिव 66 आणि इकडचं आहे 64 66 64. नांदेड 6259 6259 कोणतं आहे? नांदेडचं आहे. आणि नाशिक जिल्ह्याचा राहील 67 आणि इकडचा 70 67 70 असा राहील. तर सर्व 36 जिल्हे मी सांगितलेले आहे. आता सर्वांना उत्सुकता असेल स्टेट लेवलचं मेरिट काय लागेल. तर स्टेट लेवलचा ग्रामीण, आता राज्यस्तरीय, हे पहा राज्यस्तरीय, त्याचे परत 2 प्रकार पडतात राज्यस्तरीयचे. एक ग्रामीण आणि दुसरं शहरी. तर ग्रामीणसाठीचं पर्सेंटेज हे साधारणपणे 91% येईल. म्हणजे 91%ला मेरिट येईल. आपले स्टेट लेवलची जे 22, 23, 25 मुलांची जी यादी असते टॉपरची, ते 91% येईल. आणि शहरासाठी हे साधारणपणे 89% येईल. ओके, हे 89 शहरी आणि ग्रामीण 91. आणि CBSEची वेगळी लिस्ट लागते. त्यांना स्कॉलरशिप भेटत नाही परंतु त्यांची यादी लागते. तर त्यांची कितीपर्यंत लागेल तर CBSE त्यांचं मेरिट साधारणपणे 87% जाईल. 87% राज्यस्तरीयचं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या परीने मी तुम्हाला सर्व कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की ह्याच कट ऑफच्या जवळ आसपास त्यांचाही कट ऑफ येईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर. धन्यवाद.